आता याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं सो दिस इज द मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरी. ओके, तर याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं पहिला जो काय पॉईंट आहे व्हीबीटी थिअरी पाहिला आपण, त्यानंतर व्हीएसपीआर थिअरी पाहिली, त्याच्यामध्ये काहीतरी ड्रॉबॅक राहिले असतील, त्याच्यामुळे ही मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरी त्या ठिकाणी मांडण्यात आलेली आहे. आता याच्यामध्ये पहिला टॉपिक आहे की गिवन बाय द बुन्स अँड मुलिकन. ओके, दोन सायंटिस्ट आहेत त्यांनी त्या ठिकाणी ही थिअरी मांडली. या थिअरीला बुन्स अँड मुलिकन थिअरी सुद्धा म्हणतात. दोन सायंटिस्ट आहेत. बुन्स रूल ऑफ मॅक्सिमम मल्टिप्लिसिटी हा एक रूल आहे, आय थिंक तो तुम्हाला 12वीला आहे. मुलिकन सिम्बॉल हा एक म्हणजे दोन सायंटिस्टने त्यांनी वेगवेगळे डेव्हलप केलेले आहेत. इथं आपल्याला या दोघांनी मिळून काय केले, ही जी मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरी आहे ॲब्रिव्हिएशन त्याच्यामध्ये काय म्हणतात की MOT. ओके, मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरी काय म्हणले बघा, टू ॲटॉमिक ऑर्बिटल्स कम क्लोज अँड ओव्हरलॅप विथ इच अदर टू फॉर्म द मॉलिक्युलर ऑर्बिटल. म्हणजे तिकडे जसं आपण पाहिलं होतं की व्हीबीटी मध्ये किंवा याच्यामध्ये आपण पाहिलेले दोन ऑर्बिटल एकत्र येतात, ओव्हरलॅप होतात आणि मॉलिक्युलर ऑर्बिटल तयार करतात. तिथं तसं सेम कन्सेप्ट आहे, फक्त इथं त्यांचे काय ॲब्रिव्हिएशन्स आहेत ते थोडे वेगळे आहेत. पुढे काय म्हणलंय, कॉम्बिनेशन ऑफ टू ॲटॉमिक ऑर्बिटल्स. आता इथून पुढे ॲब्रिव्हिएशन्स आहेत. एओचा अर्थ काय आहे की ॲटॉमिक ऑर्बिटल्स. दोन ॲटॉमिक ऑर्बिटल्स, दोन डिफरंट ॲटमचे ॲटॉमिक ऑर्बिटल्स एकत्र येऊन मॉलिक्युलर ऑर्बिटल तयार करतील. आता इथे बघा ॲटॉमिक ऑर्बिटल्स एकाचं दुसऱ्याचं ॲटॉमिक ऑर्बिटल दोघांचे आले तर दोन ऑर्बिटल्स तयार होतील. पहिलं आहे BMO म्हणजे काय, B म्हणजे बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. आता आपण पाहिले की जे मॉलिक्युल्स किंवा जे ऑर्बिटल्स बॉन्डिंग मध्ये इन्व्हॉल्व होतात त्यांना काय म्हणायचंय, बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल्स. आणि काही ऑर्बिटल्स आपण पाहिले की ते इन्व्हॉल्व होत नाहीत. काल आपण पाहिलं होतं की काही ऑर्बिटल्स इन्व्हॉल्व होत नाहीत. तर जे ऑर्बिटल्स त्या मॉलिक्युलर ऑर्बिटल फॉर्मेशन मध्ये इन्व्हॉल्व होत नाहीत त्यांना काय म्हणायचे, अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. बरोबर आहे, काल आपण पाहिलं होतं की समजा sp3 आहे, एक s आणि 3p ऑर्बिटल इन्व्हॉल्व होतील, बाकीचे जे असतील तर ते अँटी बॉन्डिंग असतील. बरोबर ना. मग इथं जर दोन ऑर्बिटल्स वेगवेगळे आहेत त्यांच्यापासून दोन टाइपचे मॉलिक्युलर ऑर्बिटल. ओके, तर एक काय आहे तर बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल म्हणजे काय की तिथं त्या ठिकाणी काय होणार, ते ऑर्बिटल एकत्र येऊन बॉन्डिंग ऑर्बिटल तयार करणार आहेत. इथं अँटी बॉन्डिंग म्हणजे जे इन्व्हॉल्व झाले नाही तर त्यांच्यापासून सुद्धा मॉलिक्युलर ऑर्बिटल तयार होऊन ते अँटी बॉन्डिंग असेल. ओके, पुढे काय म्हणलंय, इलेक्ट्रॉन फील्ड बाय अबो प्रिन्सिपल. व्हॉट इज अबो प्रिन्सिपल पाहिलं ना आपण. अबो प्रिन्सिपल काय, प्रिन्सिपल्स काय दॅट इलेक्ट्रॉन फील्ड इन अकॉर्डिंग टू देअर लोएस्ट एनर्जी लेवल. बरोबर ना, अबो प्रिन्सिपल पाहिला आपण. मग अबो सायंटिस्टने काय सांगितलंय आपण पाहिले 1s 2s 2p जो आपण डायग्राम पाहिली ती काय सांगते, जे काही ऑर्बिटल्स मध्ये इलेक्ट्रॉन भरणार आहे ते लोएस्ट एनर्जी लेवल. ओके, मग तिथं आपल्याला अबो प्रिन्सिपल वापरायचे. पुढे काय म्हणलंय की एनर्जी ऑफ जे दोन ऑर्बिटल्स आहेत बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल आणि अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल, तर त्यांची जी काही एनर्जी आहे याच्यामध्ये अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल जे आहे त्याची एनर्जी जास्त असणार आहे. कारण का आपल्याला माहिती आहे दोन ऑर्बिटल्स एकत्र आल्यानंतर नवीन बॉन्ड तयार होते, एनर्जी लॉस होते. इथं अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल इन्व्हॉल्व होत नाही त्यामुळे एनर्जी लॉसचा प्रश्न नाही. ओके, नाउ नेक्स्ट बॉन्ड ऑर्डर. मग बॉन्ड ऑर्डर म्हणजे काय की सिंपल बॉन्ड ऑर्डर म्हणजे काय की समजा HCl मॉलिक्युल आहे, HCl दोन मॉलिक्युल मध्ये जो काही नंबर ऑफ बॉन्ड असतील त्याला बॉन्ड ऑर्डर म्हणायचं. इथं एकच बॉन्ड दिसतो तुम्हाला म्हणून याची बॉन्ड ऑर्डर किती येतं 1. ओके, सो बॉन्ड ऑर्डर म्हणजे काय की नंबर ऑफ बॉन्ड्स बिटवीन टू ॲटम्स, दोन ॲटम मध्ये जो काही बॉन्ड्स असणार त्याला म्हणायचं बॉन्ड ऑर्डर. म्हणजे कशी काढायची, Nb - Na/2. Nb काय आहे तर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल आपल्याला पाहिजे कोणते बॉन्डिंग आहेत कोणते अँटी बॉन्डिंग आहेत. तर बॉन्डिंग बॉन्ड ऑर्डर तर काय Nb म्हणजे काय तर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन बॉन्डिंग अँड नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल आणि Na मीन्स नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन मॉलिक्युलर ऑर्बिटल. एक मिनिट थोडंसं नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन बॉन्डिंग Nb. ओके, Nb जे आहे तर ते बॉन्डिंग मधलं आहे आणि P जे आहे तर अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. ओके, Na फॉर अँटी बॉन्डिंग. ओके, तर बॉन्डिंग ऑर्बिटल मध्ये किती इलेक्ट्रॉन आहे आणि अँटी बॉन्डिंग मध्ये किती इलेक्ट्रॉन आहे ते मायनस करून डिवाइड 2 का दोन ऑर्बिटल्स इन्व्हॉल्व होतात म्हणून ते. तर 2 जर केलं तर तुम्हाला बॉन्ड ऑर्डर म्हणजे किती मॉलिक्युल किती बॉन्ड आहे तुम्हाला कॅल्क्युलेट करता येईल. आता ही जी डायग्राम तुम्हाला दाखवलेली आहे तर ही जी डायग्राम आहे तर इथे काय म्हणते बघा AO म्हणजे एका ॲटमचं ॲटॉमिक ऑर्बिटल
दुसऱ्या ॲटमचं ॲटॉमिक ऑर्बिटल. आणि इथं काय म्हणलं MO मॉलिक्युलर ऑर्बिटल म्हणजे काय, समजा एक मॉलिक्युल आहे तर त्याचे जे ॲटॉमिक ऑर्बिटल्स असणार आहे, दुसरा ॲटम जो आहे त्याचे ॲटॉमिक ऑर्बिटल्स असणार आहे. काय होतंय की जे इलेक्ट्रॉन ऑर्बिटल मिक्स होतात, आपण म्हटलेले ऑर्बिटल मिक्स होतील इथं म्हणजे काय म्हणले मॉलिक्युलर ऑर्बिटल, बरोबर आहे. म्हणजे मधले जे आहे तर ते मधले काय आहेत तर ते मॉलिक्युलर ऑर्बिटल्स आहेत. आता बघा पहिलं जे ऑर्बिटल्स आहे आपण आपल्याला माहिती आहे 1s, बरोबर ना. आता ॲटॉमिक ऑर्बिटल सुरुवातीला पाहू, मग मॉलिक्युलर ऑर्बिटल आपण पाहू. पहिलं जे आहे ते 1s आहे पहिल्या ॲटमचं. समजा ॲटम A त्याचं 1s, दुसऱ्याचं पण 1s, बरोबर आहे. आता मॉलिक्युलर ऑर्बिटल जे आहे तर ते मॉलिक्युलर ऑर्बिटल सिग्मा 1s आणि सिग्मा स्टार 1s नी नोटिफाय केलेले. आता बघा सिग्मा 1s हे काय आहे, ते मॉलिक्युलर ऑर्बिटल आहे. नोटिफिकेशन मध्ये बघा सिग्मा 1s तुम्ही पहा तर सिग्मा दिसतंय किंवा पाय दिसतंय, तर हे कशाचे असणार आहे मॉलिक्युलर ऑर्बिटल्स आहे. आता बघा 1s 2s किंवा 2p हे काय आहे तर हे ॲटॉमिक ऑर्बिटल्स आहेत. आणि सिग्मा 1s सिग्मा स्टार 1s सिग्मा 2s सिग्मा स्टार 2s सिग्मा 2 पाय 2 किंवा हे 2p हे जे आहेत तर ते ॲटॉमिक ऑर्बिटल्स आहेत. किंवा इथं जर तुम्ही पाहिलं पाय स्टार किंवा सिग्मा स्टार किंवा पाय 2 स्टार हे काय आहेत तर हे मॉलिक्युलर ऑर्बिटल्स आहेत. ओके, थोडं काय नाही, थोडंसं समजायला जड जाईल पण सिंपल आहे. तर पहिलं आपल्याला माहिती की 1s2 2s2 आपण पाहिले, बरोबर आहे. आता s ऑर्बिटल मध्ये आता नंबर ऑफ इलेक्ट्रॉन, ओके. तर इथं काय असणार की प्रत्येक पेअर मध्ये 2 इलेक्ट्रॉन असणार, ते कुठेही पण जा 2 पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन असणार नाही. आता समजा माझ्याकडे इथे 2 इलेक्ट्रॉन्स आहेत एका ॲटम्स मध्ये आणि एका ॲटम्स मध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहेत. आपल्याला खूप सारे एक्झाम्पल पाहिजे, त्यांच्या प्रत्येकाच्या अशा मॉलिक्युलर ऑर्बिटल डायग्राम काढायचे आपल्याला. मग आता इथं बघा एकामध्ये 1s2 आहे, दुसऱ्यात पण 1s2 आहे. आपल्याकडे किती इलेक्ट्रॉन झाले 4, बरोबर आहे. मग आता आपल्याकडे तुम्ही जर पाहिलं सिग्मा 1s तर याचा एक इलेक्ट्रॉन इथे येईल, ओके. यातला एक इलेक्ट्रॉन इथे येईल, याचा एक इलेक्ट्रॉन इथे येईल, त्यानंतर इथला एक इलेक्ट्रॉन इथे जाईल आणि इथला एक इलेक्ट्रॉन काय होतं इथे जाईल, बरोबर ना. समजा याच्याकडे एकच असतं, याच्याकडे एकच असतं, एकच जर असतं 1s1 असतं हायड्रोजन सारखं, तर इथे एक इथे हे काय झालं असतं एम्प्टी राहिलं असतं, बरोबर ना. आता हायड्रोजन जर पाहिलं हायड्रोजनचं कॉन्फिगरेशन काय आहे 1s1 आहे. आता हायड्रोजन H2 मॉलिक्यूल तुम्हाला तयार करायचे, काय करायचं तुम्हाला H2 मॉलिक्यूल. मग काय असणार आहे त्या संदर्भात तुम्ही जर पाहिलं तर तिथं काय असणार आहे, इथं एक इलेक्ट्रॉन एकाचा एक आणि दुसऱ्या हायड्रोजनचा एक. मग काय होणार आहे इथे एक इलेक्ट्रॉन इथे एक इलेक्ट्रॉन, हे जे बाकीचे जे आहेत तर ते काय तिथं प्रेझेंट नाही, कोणते इथून वरती प्रेझेंट नाही. मग एवढंच जे आहे एवढंच फक्त मॉलिक्युलर ऑर्बिटलचं नोटेशन कोणाचं आहे हायड्रोजन बाबत, बरोबर ना. समजलं का. 2 मॉलिक्यूल आहे H2, एका हायड्रोजनचं 1s1 दुसऱ्याचं 1s1 एक इलेक्ट्रॉन आहे, मग एक इलेक्ट्रॉन इथे, ओके. मग पेअरिंग झालं तर मग पुढच्या इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी जाते, कारण लोएस्ट ऑर्बिटल त्या ठिकाणी आपल्याला कंप्लीटली भरायचे, ओके. तर ओके तो 1s त्यानंतर 1s. आता हे पहिलं एका ॲटमचं ॲटॉमिक ऑर्बिटल 1s, हे दुसऱ्या ॲटमचं ॲटॉमिक ऑर्बिटल 1s, ओके. मग 2 इलेक्ट्रॉन असतील, एक असेल. आता हे सिग्मा 1s जे आहे हे कशाचं आहे, हे मॉलिक्युलर ऑर्बिटल आहे. हे कधी तयार झाले 1s आणि 1s हे दोघं एकत्र आले. आता आपल्याला माहिती आहे सिग्मा ऑर्बिटल s ऑर्बिटल काय आहे स्फेरिकल शेप आहे. म्हणजे स्फेरिकल शेप मध्ये यांचं काय होते ऍक्सियल ओव्हरलॅप होते, त्यामुळे सिग्मा बॉन्ड तयार होते, बरोबर ना. मग इथं सिग्मा 1s हे काय झालं सिग्मा 1s आहे हे आहे बॉन्डिंग ऑर्बिटल आणि सिग्मा स्टार ज्याच्यावरती स्टार असेल ते काय आहे तर अँटी बॉन्डिंग, ओके. लक्षात ठेवा ज्याच्यावरती स्टार दिलेला असतो तुम्हाला ते काय आहे तर अँटी बॉन्डिंग आहे. तर याचं 1s तुम्ही जर पाहिलं 1s दोन एकत्र आले सिग्मा 1s अँटी बॉन्डिंग आणि सिग्मा स्टार 1s सिग्मा 1s बॉन्डिंग आणि सिग्मा स्टार काय तर अँटी बॉन्डिंग, ओके. इथपर्यंत कोणामध्ये अडचण नसेल. पुढे 2s आपल्याला माहिती आहे की 2s चे पुन्हा 2च इलेक्ट्रॉन असतात. म्हणजे एका ॲटमचं 2s दुसऱ्या ॲटमचं 2s. मग इथं पुन्हा काय सिग्मा 2s हे काय मॉलिक्युलर ऑर्बिटल बॉन्डिंग, सिग्मा स्टार काय हे अँटी बॉन्डिंग. मग इथं 2 इलेक्ट्रॉन असतील, इथं 2 असतील, याला एक 2 जातील किंवा इथे एकच असेल इथे एकच असेल तर इथं पेरिंग वन हे एम्प्टी राहील, ओके.
त्यानंतर आता इथे बघा ही जी तुम्हाला असं दिसतंय एनर्जी लेवल, आता 1s ची एनर्जी कमी आहे आपल्याला माहिती आहे, त्यानंतर 2s ची लेवल एनर्जी जास्त आहे, त्यानंतर 2p, त्यानंतर 3s अशा पद्धतीने, बरोबर ना. म्हणजे एनर्जी लेवल काय आहे तर इन्क्रीजिंग ऑर्डर आहे फ्रॉम टॉप टू बॉटम. आता बघा हे झालं 2s पर्यंत, इथपर्यंत सर्व समजलंय. फक्त काय करायचं आहे की जो मॉलिक्यूल तुम्ही त्यामध्ये मॉलिक्यूल्स तयार करतोय HCl असं समजा तर हायड्रोजनची इकडं क्लोरीनची तिकडं, मग किती इलेक्ट्रॉन एकत्र आले मग तेवढे फक्त मध्ये मध्ये लिहित चालायचे, बरोबर ना. आता इथपर्यंत झाले. आता बघा 2p ऑर्बिटल जे आहे 2p ऑर्बिटल त्याच्यामध्ये 3 असतात, 2px 2py आणि 2pz. आता बघा 2px 2pz, ओके. आता इथं काय म्हणलं बघा 2px 2pz 2py आणि 2px. आता एखादा मॉलिक्यूल काय आहे इथे 2px 2py, सो 2px 2py 2pz, 2px इथे 2py आणि 2pz पाहिजे ना, इथे 2py आणि ओके. तर पहा p ऑर्बिटलचे आपण पाहिले 3 असतात, 2px px py आणि pz, बरोबर ना. मग 2px 2py किंवा 2pz इथं पुन्हा काय 2px 2py आणि 2pz. आता हे बघा इथलं जे आहे pi2 pz किंवा pi2 py किंवा pi स्टार आणि हे जे आहे तर हे काय तर मॉलिक्युलर ऑर्बिटल म्हणजे काय इथला इलेक्ट्रॉन इथे येईल, ओके, सिग्मा 2px, ओके. आता बघा हा सिग्मा 2px हा जो आहे सिग्मा 2px किंवा pi2pz किंवा हे जे मधले ऑर्बिटल तुम्हाला दिसतात कोणकोणते, हा 2py सोडून, ओके. तो 2py थोडा इकडे घेऊया, 2py, ओके. हे जे आहे ते 3 आहेत ते 3 ॲटमचे आहेत, हे 3 ॲटमचे हे जे आहेत 1 2 3 4 5 6 हे मॉलिक्यूलचे. समजतंय का, समजतंय ना की बा इथपर्यंत समजलं सर्वांना. इथे आपल्याला माहिती की p ऑर्बिटल 3 असतात, px py आणि pz. मग 2px 2py 2pz, ओके. हे इकडे लिहू शकतो नो प्रॉब्लेम. पुन्हा इथे 2px 2py 2pz. आता याच्यामध्ये तुम्ही पाहिलं की हे झालं ॲटॉमिक ऑर्बिटलचं. मॉलिक्युलर ऑर्बिटलचं काय की दोन्ही जेव्हा एकमेकांमध्ये मिक्स होतील मॉलिक्युलर ऑर्बिटल तयार करतील ते कोणकोणते आहेत, सिग्मा 2px त्याचं अब्रिव्हिएशन, त्यानंतर pi2pz. आता बघा इथं काय म्हणले सिग्मा 2px म्हणजे जर 2 p ऑर्बिटल एकत्र आले तर ते काय करतील एक सिग्मा बॉन्ड तयार करतील. पुढं pi2pz आणि pi2pz म्हणजे आपण पाहिले की असं पद्धतीचं जर ओव्हरलॅपिंग झालं तर तिथं पाय बॉन्ड फॉर्मेशन होते, ओके. आणि जर त्या ठिकाणी जर अशा पद्धतीचं जर समजा ऍक्सियल ओव्हरलॅप झालं तर सिग्मा बॉन्ड तयार होईल, एक सिग्मा बॉन्ड तयार झाला पहिल्यांदी, ओके. आता सिग्मा 2px आणि इथे काय म्हणले सिग्मा स्टार 2px म्हणजे एकाचं बॉन्डिंग ऑर्बिटल दुसरं ते त्याचं अँटी बॉन्डिंग ऑर्बिटल, ओके. म्हणजे प्रत्येक केसमध्ये तुम्ही पहा इथं याचं बॉन्डिंग अँटी बॉन्डिंग बॉन्डिंग अँटी बॉन्डिंग, बरोबर. म्हणजे बॉन्डिंग आणि अँटी बॉन्डिंग दोन्ही एकमेकांबरोबर पॅरलल आहेत. आता याचं सिग्मा 2px अँटी बॉन्डिंग पुढे येतं सिग्मा स्टार 2px, त्यानंतर pi2pz चं अँटी बॉन्डिंग पुढे आहे pi स्टार 2pz, pi2py चं दिस, ओके. अशा पद्धतीने आहे. आता इथला इलेक्ट्रॉन आहे 2px, इथला आहे 2px, हे जर एकत्र आल्यानंतर काय होणार आहे ते इलेक्ट्रॉन कुठे आले इथं आणि इथं, ओके. त्यानंतर 2pz चा pi स्टार 2pz, त्यानंतर इथला 2pz pi स्टार 2pz, ओके. अशा पद्धतीने आहे. आणि ते किती होईल 2pz त्यानंतर 2pz इथला pi स्टार 2pz किंवा इथे, त्यानंतर 2py आणि इथला 2py, ओके. एका ॲटमचा 2py त्या याच्यातले इलेक्ट्रॉन दुसऱ्याला 2py तर तो इथे येणार आहे pi 2py आणि pi स्टार 2py, ओके. त्यानंतर 2pz आणि हा 2pz pi स्टार 2pz आणि pi2 2pz. म्हणजे काय तुम्ही जर पाहिलं px याच्यातला px याच्यातला px, बरोबर आहे. तो काय होणार आहे मॉलिक्युलर ऑर्बिटलच्या सिग्मा 2px आणि सिग्मा स्टार 2px म्हणजे
px ऑर्बिटल मधला इलेक्ट्रॉन सिग्मा px मध्येच जाईल किंवा py किंवा pz मध्ये इलेक्ट्रॉन कुठे जाणार आहे तो pi to pz किंवा pi to py. ओके हा जो आहे pi to py आहे. म्हणजे आपण जे पाहिलं होतं की 1s2 2s2 तसंच आहे, फक्त इथं काय केलंय की ऑर्बिटलचं नोटिफिकेशन दाखवलेलं आहे. सिंपल आहे. आपल्याला 5 ते 6 मॉलिक्यूल पाहिजे. आता मागाशी आपण पाहिला हायड्रोजन. ओके H2 मॉलिक्यूल समजा, मग H2 मॉलिक्यूल आहे, त्याचं कॉन्फिगरेशन काय आहे 1s1. ओके म्हणजे काय असणार आहे सिग्मा 1s1 मॉलिक्यूलचं H2 मॉलिक्यूलचं काय असणार आहे सिग्मा 1s2. सिग्मा 1s2 होईल ना मॉलिक्यूलचं. कसं याचा एक इलेक्ट्रॉन इथे, याचा इलेक्ट्रॉन इथे, मग इथं एक इलेक्ट्रॉन इथे इलेक्ट्रॉन, सो झालं काय सिग्मा 1s2. ओके सो मॉलिक्यूलचं काय झालं सिग्मा 1s2 अशा पद्धतीने. ओके मग आता बॉन्ड ऑर्डर काढायची आहे. आता H2 मॉलिक्यूल आहे म्हणजे काय एकच बॉन्ड आहे, बॉन्ड ऑर्डर काढायची. मग कशी काढणार अँटी बॉन्डिंग ऑर्बिटल्स आणि बॉन्डिंग ऑर्बिटल. आता नंबर ऑफ इलेक्ट्रॉन बॉन्डिंग ऑर्बिटल 2 आहेत. अँटी बॉन्डिंग मध्ये एक इलेक्ट्रॉन नाही इथं 0 2 - 0 डिवाइड बाय 2, सो 2/2 इज इक्वल टू 1. एक इलेक्ट्रॉन एक बॉन्ड आला बरोबर ना. सो इथं हे जे म्हणतंय नंबर ऑफ इलेक्ट्रॉन बॉन्डिंग ऑर्बिटल म्हणजे इथले इलेक्ट्रॉन मोजायचे. म्हणजे इथं 2 आहेत, इथं 2 असतील, पुन्हा इथं 2 असतील किंवा इथं असतील तेवढे. ओके आणि स्टार हे जे आहेत 1 2 3 4 5 हे काय आहेत तर ते अँटी बॉन्डिंग आहे. तर तेवढे मोजायचे, त्यातून मायनस करायचे, तुम्हाला काय मिळणार आहे बॉन्ड ऑर्डर. ओके तर सिंपल आहे, अवघड काय नाही, त्यामुळे घाबरण्याचं कारण नाही. ओके तर अशा पद्धतीने याच्यामध्ये दिस इज द मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरी. ओके सिंपल आहे. परत एकदा पहा हे जे दाखवलेलं आहे इकडं 1s 2s 2px 2py किंवा 2pz. ओके तर डिफरंट टाइप जे ऑर्बिटल्स आपण पाहिले होते s ऑर्बिटल p ऑर्बिटल d ऑर्बिटल ते. मग इकडे जे आहे ते एका मॉलिक्यूलचे आहे, इकडे जे आहे ते दुसऱ्या मॉलिक्यूलचे. मॅक्सिमम 14 इलेक्ट्रॉन पर्यंतच बॉन्डिंग होते, म्हणजे एवढ्याचे पण तुम्ही सगळे मॉलिक्यूल बसू शकता. ओके मग आता मध्ये जे आहे कोणतं आता 1s ऑर्बिटल एकाचं दुसऱ्याचं 1s ते एकत्र आल्यानंतर मिक्सिंग होतील, ओव्हरलॅप होतील, सिग्मा 1s आणि सिग्मा स्टार 1s तयार होतील. म्हणजे काही बॉन्डिंग जे एकत्र येऊन बॉन्डिंग तयार केलं ते सिग्मा 1s, जे इन्व्हॉल्व झाले नाही ते सिग्मा स्टार 1s. म्हणजे तुम्हाला इन्व्हॉल्व झाले दिसतात तिथं इलेक्ट्रॉन टाकायचे, उरलेले इथं जातील. त्यानंतर 2s मध्ये पुन्हा सिग्मा 2s सिग्मा स्टार 2s बॉन्डिंग अँटी बॉन्डिंग. मग इथं 2 टाकले, इथं 2 टाकले, एक एक असं तर इथं द्यायचं, इकडे काय येतं एम्प्टी राहील. मला हायड्रोजन बरोबर पाहिला आपण इथपर्यंतच आहे, बाकीचं तिकडं वरती दाखवायची गरज नाही. मग कार्बनचं समजा 6 आहे, कार्बन 6 1s2 2s2 आणि काय तर 2p2 बरोबर आहे. आता समजा कार्बनचं अशा पद्धतीने आहे, मग काय कार्बनचं 1s2 म्हणजे इथं, त्यानंतर 2s2 इथे आणि 2p2 आहे, मग px ला टाकला 2px असं बरोबर ना. आता याच्याबरोबर जो मॉलिक्यूल असेल कोणताही मॉलिक्यूल असेल समजा हायड्रोजन असतील तर तिथं फक्त एवढं दाखवलं, बाकीचं ऑर्बिटल त्या ठिकाणी एम्प्टी राहते. ओके तर अशा पद्धतीने आपल्याला पुढे जाऊन ते त्या ठिकाणी पाहिजे कशा पद्धतीने इलेक्ट्रॉनचं ऑर्बिटलचं फिलिंग होते. तर बा मग 2s आहे सिग्मा 2s आणि सिग्मा स्टार 2s हे मॉलिक्युलर ऑर्बिटल्स आहेत. पुढे हे जे 2px 2py किंवा 2pz हे बॉन्डिंग ऑर्बिटल्स आहेत, हे ॲटॉमिक ऑर्बिटल्स आहेत. त्यानंतर हे जे मधले आहेत तर हे कोणाचे आहेत तर ते मॉलिक्युलर ऑर्बिटल्स आहेत. आपल्याला 5 ते 6 मॉलिक्युल आहेत, त्यांची अशा पद्धतीचे मॉलिक्युलर ऑर्बिटल डायग्राम त्या ठिकाणी काढायचे आहे. ओके सिंपल आहे, अवघड काहीच नाही. ओके सो फर्स्टली हे आहे लिहून घ्या, देन दिस इज द नेक्स्ट टॉपिक. तो याचे एक्झाम्पल पाहणार आहोत कारण वेळ झालेला आहे.